अगं दिशा दिशा डॅमी डॅमी मला तुला ना खूप काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं आहे. म्हणजे मी तुला इन्स्टंटली कॉल करणार होते, पण म्हटलं घरातल्या घरात कॉल कशाला, तुला पटकन येऊन सांगते. आता मी बाहेर आदित्यला त्याच्या खांद्यावर एक सिलेंडर घेऊन जाताना बघितलं. म्हणजे त्याचा उतार उतार इतका खाडेरडा होता, एकदम कामगारांसारखा. मला काय वाटतंय, ऑलरेडी अहिल्याच्या डोक्यात बसलेले ते दोघे. आता ना आदित्य आणि पारूला घेऊन घरातलं वातावरण ऑलरेडी तापलेलं आहे. तो अभी गरम लोहे पे हथौड़ा मारना चाहिए. म्हणजे काय करणार आहेस तू? मी आदित्यचे फोटोज आणि व्हिडिओज काढले, ते आता मी मीडियाला पाठवणार आणि त्यांना सांगणार ह्याची एक मस्त ब्रेकिंग न्यूज बनवा. एक अशी न्यूज ज्याने अहिल्यादेवी किर्लोस्करचं नाव पूर्णपणे खराब होईल. मस्त आहे ना आयडिया? थांब. हॅलो, तुम्हाला कायमच ब्रेकिंग न्यूज हवी असते ना? आज मी तुमची मदत करणार आहे. तुम्हाला आदित्य किर्लोस्कर माहितीच आहे, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO. तर त्याचे माझ्याकडे काही फोटोज आणि व्हिडिओज आहेत, ज्यात तो एक बिझनेसमन म्हणून नाही, तर त्याच्या बायकोच्या टिफिन सर्व्हिसमध्ये काम करणारा एक कामगार म्हणून दिसतोय. आहे की नाही ब्रेकिंग न्यूज? तुम्हाला मी त्याचे फोटोज आणि व्हिडिओज पाठवते. तुम्ही लगेचच एक जबरदस्त न्यूज बनवा आणि न्यूज अशी झाली पाहिजे ज्याने अहिल्यादेवी किर्लोस्करचं नाक कापलं जाईल. ओके, मला लवकरात लवकर न्यूज पाठवा प्लीज. आणि हो, न्यूज एकदम दणदणीत झाली पाहिजे. अर्जंट पाठवा. चला चला पटापटा सगळ्यांनी हात चालवा. ज्यांना जी जी कामं दिलेत पटकन करा. ताई तुम्ही तांदूळ धुवायला घ्या ना, किती वेळ झालाय. वो रायते के लिए सारी सब्जी कट करके हो गई है ना? एक मिनिट बघ. हेड शेफ आदित्य किर्लोस्कर सोबत सकाळी सकाळी पारू किर्लोस्कर यांच्या गायडन्स खाली पारू टिफिन सर्व्हिसेसची पहिली ऑर्डर पूर्ण होणार आहे. आदित्य सर, तुम्ही आहेत म्हणल्यावर काम होणारच याची खात्री आहे मला. हा ना, प्रिया मॅडम आहेत तर काही प्रश्नच नाही. मग आहेच. पारू पारू, आम्ही सगळे तुला खूप मिस कर, पण तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, सगळी तयारी झाली. आम्ही सगळे मिळून तुझी ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करू. प्रिया मॅडम, मला पूर्ण खात्री आहे तुम्ही काम व्यवस्थित करून ऑर्डर नक्की पूर्ण करणार. येस, एक काम कर, आता एकदा जरा नजर टाक, ठीक आहे? काही लागतंय तर पारू हे घे, प्रियाशी बोल. हा. डॅमी, अगं कसले फास्ट आहे ते. डॅमी, काय मस्त न्यूज बनवली आहे लोकांनी. अगं अर्जंट सांगितलं तर अशी पाठवली आहे. वाव. मी तुला हा व्हिडिओ सेंड करते. तू तुझा फोन घेऊन जा त्या अहिल्याकडे आणि तिला लगेच अशी ब्रेकिंग न्यूज दाखव आणि तिला पटवून दे की तिच्या मुलामुळे तिचं नाव किती खराब होतंय. ते एकदम आग लावून टाक. असं तुला हे सांगण्याची गरज नाहीये, कारण आग लावण्यात तू एकदम माहिर आहेस. पण ऐक ना, परसा ना तू हे सगळे फोटो व्हिडिओज त्या मीडियावाल्यांना पाठवले. कारण काय आहे, तो आदित्य आणि प्रीतम सतत मला पाण्यात बघत असतात, सतत माझा अपमान करत असतात. आज त्याची ही अवस्था बघून मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू. पण खरं सांगू, आता मला वहिनींचा चेहरा बघायचाय. वहिनींना जेव्हा ही न्यूज दिसेल तेव्हा तेव्हा त्या किती चिडतील. अगं या घरातच काय तर आपल्या आउट हाऊस मध्ये राहायची सुद्धा परवानगी नाही देणार त्या आदित्यला. वा वा वा, मला इतकी घाई झाली आहे ना त्यांचा चेहरा बघायची. मी आता एक काम करते, पटकन जाते आणि वहिनींना ही न्यूज दाखवते. हा, आले. दिशाने ठरवलं तर काहीच अशक्य नाहीये. आता खरी मज्जा येणार आहे, कारण आता आदित्य किर्लोस्कर जगासमोर एक बिझनेसमन म्हणून नाही, तर स्वतःच्या बायकोच्या टिफिन सर्व्हिसमध्ये काम करणारा एक बेसिक कामगार म्हणून जगासमोर येणार आहे.
ही न्यूज सगळ्यांपर्यंत पोहोचली त्या बिचाऱ्या अहिल्या देवी किर्लोस्करचं नाव कापलं जाईल. पूर्णपणे नाव खराब होईल आता यांचं. दिशाशी वैर घेतल्याचे परिणाम. ह्या मुलाचं ना काय चाललंय मला काही कळतच नाहीये. त्या मुलीच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतोय हा. छी, ही असली कामं करायची काही गरज आहे का? म्हणजे कामाला नावं ठेवत नाहीये मी, पण तरीही एका एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ होता हा मुलगा आणि त्यांनी ही अशी कामं करावी हे बरोबर दिसतं का? बरं, त्या पारूची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात हा स्वतःची स्वप्नही विसरायला लागलाय. स्वतःच्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष करायला लागलाय. आत्ता कुठे त्याचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होतंय पण ते सगळं विसरून हा भांडी घासतोय. शी, आता ही क्लिप व्हायरल होणार, लोक नको नको ती चर्चा करणार. लोक म्हणणार की किर्लोस्करांना ही अशी कामं शोभतात का? आपल्या घराण्याला नावं ठेवणार आहेत आता लोक. नाही आई, असं काहीही होत नाहीये. अगं उलट लोक त्याचं कौतुक करतायत. म्हणजे हे बघ, या व्हिडिओ बद्दल बोलतेस तू, राईट? अगं ह्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स तर बघ. हे बघ, लोक म्हणतात की किती चांगले संस्कार केलेत अहिल्यादेवींनी त्यांच्या मुलावर. आणि अजून काय की आदित्य किती डाऊन टू अर्थ आहे. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. काही सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ग. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना चांगलं काम करत राहिलं पाहिजे. चांगुलपणा कधीच वाया जात नाही म्हणतात. आई, दादा आपलं नाव खराब नाही करत आहे, उलट कमावतोय तो. सगळ्या लोकांसमोर एक आदर्श उभा करतोय. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण दादाचा फक्त भांडी घासताना नाही तर एखादा स्वयंपाक करताना व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करूया. म्हणजे पारू टिफिन सर्व्हिसेसची ग्रोथ ना अजून बूम होईल. काय दिशा, बरोबर ना? काय मस्त सुगंध येतोय ना. दादा, सगळं तर झालं, पण सुरणाची भाजी पारूच स्पेशल बनवते आणि ऑर्डर मधला सगळ्यात महत्वाचा मेनू सुरणाची भाजी आहे आणि आम्हाला कुणालाही तो बनवता येत नाही. काय? कोणालाच येत नाही? बनवता येतो पण पारू सारखं स्पेशल नाही बनवता येत. अरे मग आता काय करायचं?